नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण आलेलो आहे साई क्रांती ट्रॅक्टर्स हे अहिल्यानगर मधील स्वराज ट्रॅक्टरचे अधिकृत डीलर आहेत त्यांच्याकडे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा आज आपण कंपॅरिझन करणार आहोत स्वराज 724 XM ऑर्चर्ड आणि आपला जो स्वराज टार्गेट आहे या दोन ट्रॅक्टरचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर फ्रंट लुक जर पाहिला तर या पद्धतीने आहे. स्वराज टार्गेट जो आहे तो थोड्या नवीन लुक मध्ये कंपनीने लॉन्च केलेला आहे आणि जो स्वराज ऑर्चर्ड आहे तो आपल्या टिपिकल स्वराज स्टाईल मध्ये देण्यात आलेला आहे. जर रुंदीचा जर विचार केला तर या ट्रॅक्टरची 3.6 फूट एवढी रुंदी आहे. तर आपला जो ऑर्चर्ड आहे त्याची 4.5 फूट म्हणजे 4.5 फूट हा ट्रॅक्टर आहे. त्याच साइड व्ह्यू जर पाहिला तर स्वराजचा जो टार्गेट आहे तो काहीतरी अशा प्रकारे दिसतो आणि आपला जो ऑर्चर्ड आहे तो या पद्धतीने दिसतो. जर आता आपण दोन्ही ट्रॅक्टरचे रिव्ह्यूचे व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही त्या ठिकाणून पाहू शकता. आता आपण फक्त कंपॅरिझनचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत. जर मेन जर पॉइंट पाहिले तर सगळ्यात मोठा डिफरन्स होतो टायर साईज मध्ये. जो ऑर्चर्ड आहे त्याचा बॅक साईडचा टायर आहे 11/224चा आणि जो आपला टार्गेट आहे त्याचा 9/5/20चा जो आहे तो बॅक टायर आहे देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं याचा जर आपण गिअर नॉब पाहिला तर हा साईडला देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आपला जो ऑर्चर्ड आहे ऑर्चर्डचा जो आहे तो मध्ये देण्यात आलेला आहे. सायलेन्सर जर पाहिला या ट्रॅक्टरचा जो टार्गेटचा सायलेन्सर अशा खाली देण्यात आलेला आहे आणि जर आपल्या ऑर्चर्डचा जर सायलेन्सर पाहिला तर तो साईडला असा माउंट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपला जो स्वराज टार्गेट आहे हा 4x4 मध्ये उपलब्ध आहे आणि आपला जो स्वराज ऑर्चर्ड आहे हा 2 व्हील ड्राईव्ह मध्ये आहे. त्याच पद्धतीनं स्वराज टार्गेट जो आहे तो 3 सिलेंडर इंजिन सोबत येतो आणि आपला ऑर्चर्ड आहे तो 2 सिलेंडर इंजिन सोबत येतो. त्यानंतर जर महत्वाची गोष्ट जर पाहिली तर या ट्रॅक्टर मध्ये बॅक साईडने जर दोन्ही ट्रॅक्टर पाहिले तर अशा पद्धतीने या दोन्ही ट्रॅक्टर दिसतात. हा 4.5 फूट मध्ये आहे आणि हा 3.5 फूट मध्ये आहे. जर लिफ्ट कॅपॅसिटी जर पाहिली तर 940 किलोची याची लिफ्ट कॅपॅसिटी आहे आणि जर ऑर्चर्डची पाहिली तर 1000 किलोची लिफ्ट कॅपॅसिटी आहे. या दोन्ही ट्रॅक्टर मध्ये हे महत्वाचे डिफरन्सेस आहेत. त्यानंतर अजून एक महत्वाचा डिफरन्स जो आहे तो यांचा ग्राउंड क्लिअरन्स मध्ये येतो. स्वराज ऑर्चर्ड पेक्षा स्वराज टार्गेटचा ग्राउंड क्लिअरन्स हा जास्त आहे. पाहू शकता या ठिकाणी हा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे या दोन्हींचा याच्यामध्ये टार्गेटचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो जास्त आहे. स्वराज टार्गेट मध्ये आपल्याला डबल पीटीओ देण्यात आलेले आहे. 540 इकॉनॉमी आणि 540 असं 2 पीटीओ ऑप्शन आहेत. त्याच पद्धतीने स्वराज टार्गेट मध्ये 9 फॉरवर्ड आणि 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर देण्यात आलेले आहेत. तर ऑर्चर्ड मध्ये सिंगल पीटीओ 540 RPM चा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी 6 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर देण्यात आलेले आहे. तर या दोन मध्ये हे महत्वाच्या गोष्टी आहेत. दोन्ही ट्रॅक्टर चांगले आहेत. जर मेंटेनन्सचा विचार केला तर स्वराज ऑर्चर्ड जो आहे त्याला साधारण 2700 ते 2800 रुपये सर्व्हिस कॉस्ट लागते आणि जो टार्गेट आहे त्या टार्गेटला 3100 पर्यंत सर्व्हिस कॉस्ट याची जाते. तर मित्रांनो, या दोन्ही ट्रॅक्टर मध्ये जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. काही डाऊट असतील तर तेही कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.